थँक्यू. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. जाऊयात मैदानाच्या दिशेने. वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. चालू असलेली मॅच दोन पराभूत संघांमधील मॅच आहे आणि त्यामुळे या दोन्ही संघांपैकी एका संघाला जिंकणं म्हणजे तर जिंकणार तर आहेच कोणतरी एक, पण दोघांनाही जिंकणं हे उद्दिष्ट मनाशी बाळगत असताना हे दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये येऊन थांबलेत. प्रथमचा पहिला चेंडू डाऊन द ग्राउंड. विश्वजीत ठाकूर च्या बॅट मधून येतोय दणदणीत चौकार. 4 धाबा. थँक्यू, थँक्यू डीजे. समोरच्या दिशेने मारलेला चेंडू, सामन्याला झाली सुरुवात. चौकार पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. प्रथमचा पुढील चेंडू एच अँड गॉन. फलंदाज विश्वजीत ठाकूरच्या अगेन्स्ट दुसऱ्या चेंडूवरती करत असताना पलटवार मिळवून दिला ब्रेक थ्रू. पहिल्या विकेटचं पतन. गॉन. Thank you. BBPL 2026 Season 2 organized by Vasavirar Box and Ram Cricket Association, RS Group and sponsored by Prakriti Hospital, Viva Group, Palm, RS Group, SBS Global School, 10X and SBC Tourism Institute of Hotel Management. आमचे सर्व स्पॉन्सर्स आहेत ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला मोठ्या प्रमाणात योगदान देण्यात आले, सहकार्य करण्यात आले. 10Xचे शूज जे मॅन ऑफ द मॅचसाठी देण्यात येणार आहेत ते आल्यानंतर ज्यांना मॅन ऑफ द मॅचचा खिताब मिळाला त्यांना दिले जातील. 10X म्हणजे सर सचिन तेंडुलकर सर यांचा तो ब्रँड. समोर मारण्याचा प्रयत्न, लॉफ्ट केला चेंडूला. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करतात. उलट्या दिशेने जाऊन कॅच टिपण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्या प्रयत्नामध्ये पाहिजे तसं यश नाही मिळालं. अभिवैती यांच्या बॅटमधून येणार होता फटका होता. प्रथम पाटील मॅन फ्रॉम वटार बॉलिंग मार्क वरती आहे. सोहेल मागील मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग त्याने केली होती. बघा कशा पद्धतीचा फटका होता. बिलकुल फुलर लाईन टाकण्याचा प्रयत्न, ओव्हर पिच होता. फुल पेस ऑफ द बॅट खेळण्याचा प्रयत्न, पण तेवढी ताकद नव्हती चोकली. चेंडूने उंची जास्त गाठली. प्रयत्न चांगले होते आकाशचे, परंतु त्या प्रयत्नामध्ये यश नाही मिळालं. हातामध्ये येऊन सुद्धा चेंडू खाली दंडीला दान झाला. एक धाव मात्र तोपर्यंत धावून कंप्लीट केली आहे. 6 षटकांची मॅच आहे. पहिल्या 2 षटकं लगातार पॉवर प्लेची आणि त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर दाखवण्याचा प्रयत्न फलंदाज करणार हे स्वाभाविक आहे. सोहेल अधिराज ग्रुप निर्मळ संघ अगेन्स्ट खेळत असताना त्याने 23 धावा केल्या होत्या. आतापर्यंत संधी नाही मिळाली. पहिला चेंडू फेस करतायत आणि यावेळेला काय रनआउटची संधी. नाना वेटवेट कोऑर्डिनेशन मध्ये भरपूर मोठी कमी होती. फेकी केली गेली क्षेत्ररक्षकाकडून आणि फलंदाज बाद. रनआउटच्या रूपाने अजून एका विकेटचं पतन. गॉन. थँक्यू डीजे. अभिवैती बाद झालेत. बघा कशा पद्धतीने हा पायावरचा चेंडू मागच्या हाताला सोडत असताना सरेंडर केलं होतं. त्या चेंडू समोर चार्ल्स गावदेने चेंडूला क्विक गॅदर करत असताना राईट एंडला थ्रो केला. प्रथम कोणतीही चुकी नाही केली आणि फलंदाज बाद. विकेटचं पतन झालंय. नवीन फलंदाज राजू मिश्रा, वन ऑफ द एक्सपिरियन्स प्लेयर. ग्रामीण क्रिकेटमध्ये वसई चॅम्पियन संघासाठी खेळत असताना अनेक वेळा चांगला खेळ ॲज अ कॅप्टन म्हणून लीड करत असताना अनेक खिताबं आपल्या संघाला मिळून दिलेली आहेत. 40 प्लसचं क्रिकेट सध्याच्या घडीला ते खेळतात. 2 डाऊनच्या भूमिकेमध्ये 2 विकेट्स गेल्यानंतर मेमन सीसीचे ते मैदानाच्या आतमध्ये आलेत. प्रथमचा हा चेंडू फ्रंट फुटरचा ड्राईव्ह, कव्हर ड्राईव्हचा फटका. एक क्षेत्ररक्षक आहे टीममध्ये, चांगली फिल्डिंग. एकच धाव मिळेल, एकापेक्षा जास्त काही नाही. सचिन खुश आहे. सचिनला मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळाला आहे आणि सचिनने खूप चांगल्या प्रकारे एन्जॉय केले. मागील मॅचला 4 विकेट्स त्याने मिळवल्या होत्या. 17 धाबा खर्च केल्या होत्या. आणि जे उद्दिष्ट आहे VVPLचं वसईविरार प्रीमियर लीगचं, त्या उद्दिष्टाजवळ जाऊन पोहोचण्याचा
म्हणजे त्या उद्दिष्टाजवळ आणि त्या उद्दिष्टाला साध्य करत असताना ऑन साईडला खेळले, चेंडूला जातो मिड विकेटमध्ये, डीपमध्ये प्रोटेक्शन, चांगली फिल्डिंग, पुन्हा एकदा एक धाव. षटक क्रमांक पहिलं संपलं. 8 धावा 2 गाड्यांच्या पतनानंतर मेमन सीसी वसई. हॅलो पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 वरती 2. प्रोजेक्टेड स्कोर जो आहे त्याच्यावरती जर तुम्ही नजर टाकाल तर 48 धावा दिसतात. आकाश मांगेला त्याच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेला. बहुतांश खेळाडू नारंगीचे आहेत. आकाश ॲज अ तालुका आयकॉन म्हणून खेळत आहेत. 1-2 वर्ष जर मागे जाल तर आकाश मांगेलाचा खेळ हा खूप चांगला आपल्याला बघायला मिळाला आहे. ग्रामीणमध्ये खेळत असताना बाईक जिंकण्याची बाईक त्याच्या नावे झाली होती सफाळ्यामधील स्पर्धेमध्ये आणि बाईक जिंकण्याचा तो आनंद किंवा तो अनुभव त्याच्याकडे आहे. मोठ्या पटलावरती मोठा खेळ दाखवण्याची कुवत त्याच्यामध्ये आहे. आज पुन्हा एकदा संधी आहे स्वतःला नव्यानं पेश करण्याची आणि त्या संधीचं सोनं ते कशा प्रकारे करतात लेट्स सी, बघूयात. 8 वरती 2. दुसरं षटक. पहिल्या षटकामध्ये प्रथम पाटीलने प्रभावित केलं. 2 महत्वाच्या विकेट, त्याच्यामध्ये एक रनआउटची विकेट आली होती, पण विश्वजीत ठाकूरची जी विकेट होती खरोखर कौतुकास्पद तो चेंडू होता. आकाचा पहिला चेंडू सोहेलच्या बॅटची आतली कडा घेऊन चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने गेला. गौतमने चेंडूला फीड केलंय, तोपर्यंत एक धावून कंप्लीट केली जाते. बघा पहिल्या 2 मॅचेस जर बघाल, 2 नाही 3 मॅच, त्या 3 मॅचेसमध्ये कशा प्रकारचा खेळ बघायला मिळालाय. 73चा पाठलाग, त्यानंतर दुसऱ्या मॅचमध्ये 67चा बचाव, तिसऱ्या मॅचमध्ये 71चा पाठलाग आणि चौथ्या मॅचमध्ये आता काय करणार. पाठलाग बचाव पाठलाग म्हणजे आता धावांचा बचाव होणार का, क्वेश्चन मार्क आहे. आणि त्या प्रश्नाचिन्हाचं उत्तर आपल्याला थोड्याच वेळात मिळेल. यावेळेचा चेंडू जास्तीत जास्त बाहेर आहे. पंच वळत असताना सांगतात इट्स अ वाईड, अतिरिक्त धाव. दहा वरती 1-2. तितकी चांगली सुरुवात नाही, संत सुरुवात. विश्वजीत ठाकूरने ज्या वेळेला समोरच्या दिशेने पहिला चौकार लगावला त्यावेळेला असं वाटलं होतं की आता ग्रेट स्टार्ट ही मेमन सीसीला मिळणार आहे, आयकॉन क्लिक होणार आहेत. पण अशाच वेळेला त्या सगळ्यांवरती विरजण आणणारा चेंडू हा प्रथम न्याताळा. यावेळेला चेंडू इनफिल्डच्या डोक्यावरून खेळला. क्षेत्ररक्षक जतीन उलट्या दिशेने चेंडूला थांबवण्याचा प्रयत्न नंदनने केला, पण नंदनला वंदन करत असताना चेंडू निघून गेलाय सीमारेखा पार. चौकार. थँक्यू डीजे. चौकार आला राजू मिश्रा यांच्या बॅटमधून, जो खूप गरजेचा होता. दडपण बनत चाललंय, जशी वेळ पुढे जाते तसे त्या दबावाचा ग्राफ वाढत चाललाय. तो वाढलेला ग्राफ आता कमी कसा करायचा त्याच्यासाठी हा चौकार गरजेचा होता. तो चौकार आला राजू मिश्राच्या बॅटमधून. आतापर्यंत ज्या काही मॅचेस झाल्या त्याच्यामध्ये जर का कोणाची गोलंदाजी सर्वात उपयुक्त राहिली किंवा चांगली राहिली आहे कोणत्या टीमची, तर त्या टीमचं नाव घ्याल तर साईनाथ टायगर हा संघ, हे नाव आपल्या नजरेसमोर येईल, आपल्या डोळ्यासमोर येईल. पुन्हा एकदा शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न, मोठा अँगल बनवण्याचा प्रयत्न. चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर, वाईड बॉल. पंचाचा इशारा आला वाईडचा, म्हणजेच एक्स्ट्रा रन्स डॉबलकामध्ये ऍड होताना दिसतील. 15 वरती 2. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे VBPL. हो, यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा काही प्रमाणात खाली राहिला. राजू याने इनसाइड आउट म्हणजेच जवळजवळ कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचं मन बनवलेलं होतं, पण बॅट आणि बॉलचा खासा संपर्क नाहीये. चांगला बॉलिंग अटॅक आहे. पहिलं षटक प्रथमचं, दुसरं आकाशचं, आयकॉनचं एक षटक. अशा अनेक म्हणजे 3-4 बॉलर जर का तुमच्याकडे प्रॉपर असतील तर मात्र समोरच्या संघाला कमी धावांपर्यंत रोखण्याची जी काही. हो, यावेळेला चेंडू गॅपमधून नाही. चांगली फिल्डिंग, बॅकडअ पॉइंटमध्ये चेंडूला अडवलं गेलं. चांगली फिल्डिंग शॉटमध्ये गौतम पाटील याने केली. एक धाव तिथे धावून कंप्लीट केली गेली आहे.
आतापर्यंत 6 चेंडू हाताळलेले आहेत आकाशने. 2 एक्स्ट्राच्या रूपाने 2 वाईड आल्या कारणानं अजून चेंडू हाताळावे लागतील. 16 वरती 2 आहेत. मेमन सीसी विचार करते, खूप सारा वेळ आहे आणि त्या वेळामध्ये मोठमोठे फटके दिसावे. सोहेल चंटीच्या बॅटमधून मोठे ब्लास्ट व्हावे ही गरज आहे मेमन सीसीची. हो, लवकर लवकर बॅट फिरली. रिस्टला वापरून फटके मारणं, ताकदीचा वापर करणं, बॉटम हँडला मोठ्या प्रमाणात युटिलाइज करणं यासाठी सोहेल जाणले जातात. पण यावेळेला जर आकाशने बघाल चेंडू थोडासा लांब ठेवला होता, म्हणजेच तुम्हाला बॅकलिपचा वापर करायचा आहे, शरीरापासून लांबून खेळण्यासाठी तुम्हाला तयार राहायचं आहे. शरीराच्या जवळून खेळण्याचा प्रयत्न जितका कराल तितका बॉल तुमच्यापासून लांब राहील. यावेळेचा चेंडू लोअर फुल टॉस क्षेत्ररक्षण चांगलं नाही. चेंडू निघून गेलाय, कव्हर सीमा रेखा पार. शेवटच्या चेंडूवरती येतोय दणदणीत चौकार. Thank you DJ. शानदार स्ट्रोक बाय दी बॅटर मिस्टर सोहेल. शरीरापासून लांब ज्याची मी चर्चा करत होतो तोच चेंडू लोअर फुल टॉस पद्धतीने बॅटवरती घेतला गेला आणि कव्हर ड्राईव्हच्या रूपाने त्या चेंडूला सादर करत असताना 4 धावांसाठी पाठवलंय. मिसफील्ड झाली. क्षेत्ररक्षकाचा कंट्रोल त्याच्या बेगावर ते नाही राहिला आणि चेंडू सरळ निघून बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी गेलाय. 20 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. 20 20 वरती 2 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांचा अजून खेळणे शिल्लक. पहिली इनिंग बारगस्त आहे. पहिला सामना पराभूत झाल्यानंतर तुम्ही आपोआप नॉकआउट स्टेजमध्ये येता आणि त्या नॉकआउट स्टेजमध्ये आल्यानंतर तुम्हाला करो या मरो स्थितीमधला सामना करावा लागतो, तसा खेळ करावा लागतो. आतापर्यंत सोहेलने 6 चेंडू फेस केल्यात, 8 धावा त्याच्या बॅटमधून आहेत. राजूने एक चौकाराच्या सहाय्याने 5 धावा बनवल्यात, 3 चेंडू त्यानं फेस केल्यात. अभि धावचेच्या रूपाने बाद झाले. विश्वजित ठाकूरने एक चौकार लगावला होता, ते सुद्धा स्वस्तात बाद झाले. आणि खरी कहाणी कुठे फसली आहे तर आयकॉन क्लिक होत नाहीयेत. आणि असं असताना आता हर्षद मेहर यांच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. खूप मोठा बॉलिंग अटॅक. हर्षद मेहर, आकाश मांगेला, प्रथम पाटील, अनेक खेळाडू, स्वतः वैभव माळी याच संघामध्ये म्हटल्यानंतर इतक्या चांगल्या बॉलिंग अटॅकने जर का तुम्ही खेळत असाल तर तुम्हाला यश मिळणं गरजेचं. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न, चेंडू गॅपमधून नाही. चांगली फिल्डिंग, चान्स गावत्या. वेगानं चेंडूला फेकलं पण सुखरूप सोहेल आपल्या क्रीजमध्ये पोहोचलं. एक धाव कंप्लीट झाली. बघा कशा पद्धतीनं ही फील्ड केली गेली होती. चार्ल्सने वेगानं चेंडूवरती जात असताना चेंडूला अडवलं पण जोपर्यंत चेंडू यष्टीवरती लावण्याचा प्रयत्न केला जाईल त्यावेळेला खूप उशीर झाला होता आणि एक रनआउटची संधी मिस. सिंगल कंप्लीट झालाय. सोहेलवरती सर्वांच्या नजर आहेत. ज्यावेळेला आयकॉन क्लिक होत नाहीत त्यावेळेला फ्रंटलाईन बॅटर ज्यांच्यावरती आपण खूप मोठा विश्वास ठेवून ज्यांना आपल्या संघामध्ये घेतले त्यांच्यावरती जबाबदारी वाढते. ओ आडवा बॅटनं दाखवून टाकला, बघून फेकला आणि म्हणूनच हा चेंडू गेला सीमारेखा पार. षटकार. थँक्यू टू. काय जबरदस्त फटका आहे. खूप वेळ वाट बघितल्यानंतर इतका शॉर्ट बॉल आणि त्याच्यामध्ये फटक्याला चूज करण्यासाठी, शॉट सिलेक्ट करण्यासाठी इतका जर का अवधी मिळाला तर सोहेल मात्र याच्यावरती 9 सुद्धा मारेल. या मैदानावरती 9 नाही ही वेगळी बाब, पण तो 9 सुद्धा दिसू शकतो. तुर्तास षटकार आलाय. षटकाराने धावफलक वेगानं वाढत असताना 27 वरती जाऊन पोहोचलंय. 2 चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती बोलत तयार हर्षद समोर. सोहेल ऑन साईडला चेंडू पुन्हा एकदा पाठवून दिला स्क्वेअरलेगच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक फील्ड करेल तोपर्यंत एक धाव येते. षटकारानंतर सिंगल ठीक आहे पण ते षटकार तुमचे
एकात दोन चेंडू मग नंतर येणं गरजेचे आहे, कारण जोपर्यंत तुम्हाला 70-80 या धावा दिसत नाहीत तोपर्यंत विजय मिळेल याची खात्री सुद्धा तुम्ही बाळगू शकत नाही. तुमच्या गोलंदाजाला तितकं बळ नाही मिळणार आणि त्यामुळे इथे धावांचा भडीमार, धावांची लयलूट. धावांची लयलूट होणं गरजेची. समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड खेळलाय, लॉंगअपचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती, दोघांचे प्रयत्न, चेंडू वाढलाय. हो हो, शानदार फिल्डिंग, सुंदर फिल्डिंगचा नजारा. एकदा बघायला आवडेल कशा पद्धतीने हा अटेम्प्ट होता. आकाश मांगेला त्या ठिकाणी होते. समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड, बिलकुल राजूने ब्लॉक होल मधल्या चेंडूला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, वेगवान फटका होता, हातातून चेंडू निसटला. ओह, काय सुंदर बॅकअप, सुंदर बॅकअप. नाही त्या चौकाराचं बॅकअप बघायला मिळालं असतं आपल्याला. इतकी चांगली फिल्डिंग तिथे दोघांनी केली, खास करून आकाशचं कौतुक. हर्षद पुन्हा एकदा, यावेळेला सरळ हातामध्ये, सरळ हातामध्ये लॉंगअपच्या क्षेत्रामध्ये चांगली फिल्डिंग होताना दिसते. सिंगल धाव आली आहे, एका धावाने धावफलक पुढे जाईल. 31 वरती 2. बघा, खरी कहाणी कुठे बदलते तर ती कहाणी बदलण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे ती VVPL ओव्हर. आता त्या VVPL ओव्हरसाठी वाट बघावी लागणार आहे. प्रेक्षक सुद्धा त्याच गोष्टीसाठी आतुर आहेत की अब तक तो ठीक है लेकिन इसके बाद क्या, इसके बाद क्या होगा, ठीक है लेकिन ये इस ओव्हर में क्या. म्हणजे ती VVPL ओव्हर, त्याच्यामध्ये ज्या काही घडामोडी घडतात ते पाहण्यासाठी उत्सुक आहेत आणि त्याच्यामधलाच त्या षटकामधली कहाणी. ओ दुरून यावेळेला लटकट करण्याचा प्रयत्न होता, फक्त दिशा देण्याचा प्रयत्न सोहेल करत होते, पण बॅटची कडा घेऊन चेंडू निघून गेला प्रथमच्या हातामध्ये. 3 षटकांचा खेळ संपला. 31 वरती 2. 3 फ्रेश बॉलर वापरले गेलेत. आता चौथ्या षटकामध्ये VVPL ओव्हर मध्ये ही गाडी जाऊन थांबणार आहे. या ऐका तोपर्यंत डीजेला. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया आपण सहर्ष स्वागत. अंपायर इशारा करतात VVPL व्हेरी व्हेरी स्पेशल ओव्हर. या स्पर्धेमध्ये येणारा टर्निंग पॉइंट या एका ओव्हर मध्ये आलाय. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती 31. प्रोजेक्टेड स्कोर जर इथून पाहिला तर याच क्रमाने गेल्या तर 62 होतील. थोडा वेग वाढवला 67 होतील आणि अजून एक्सेलेटर थोडासा स्पीड दिला तर 73 धावा धावफलकावरती येऊ शकतील. 3 ओव्हर संपल्यात. धावा धावफलकावरती 31 आहे. चर्चा त्या VVPL ओव्हरची चालली आणि ती VVPL ओव्हर घेऊन कोण येणार त्याची चर्चा चालू होती. 2 ते 3 ऑप्शन टीमकडे होते साईनाथ टायगरकडे, कारण ही लढाई अशी आहे, मेहमान सीसी आणि साईनाथ टायगर मधली लढाई आहे. डू और डाय करना पडेगा. अप्लाय तुम्हाला करावा लागणार आहे. इथे जर यशस्वी नाही झाला तर या स्पर्धेबाहेर जाण्याचा धोका तुमच्या समोर असणार आहे. नाही, अप्लाय बरोबर सप्लाय सुद्धा होणं गरजेचं आहे. तुम्ही अप्लाय केल्यानंतर त्या प्रकारे तुमचा सप्लाय सुद्धा येणं गरजेचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला वेळेवरती अप्लाय करावं लागेल. तुम्हाला वेळेवरती पावलं उचलावे लागणार आहेत. ती ठोस पावलं उचलण्याची वेळ. नंदनचा पहिला चेंडू अडवण्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेलाय. कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. टॅप केलं चेंडूला, चेंडू निघून गेलाय. पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून सीमारेखा पार, चौकार. थँक्यू. जसा तुम्ही उल्लेख केला होता सप्लायचा आणि मार्केटचं सूत्र आहे बघा, जशी डिमांड तशी सप्लाय, मागणी तसा पुरवठा. आणि तो मागणी तसा पुरवठा केलाय. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, टॅप केला पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला, बीट करून चेंडू चला बॉन्ड लाईनच्या बाहेर, चौकार. या चौकाराने धावफलक जाऊन पोहोचला 35-35. कारण ते मार्केटचं सूत्र आहे, जसं डिमांड तसा सप्लाय करावा लागतो, नाहीतर मार्केटच्या बाहेर जाणार. मार्केटच्या बाहेर जाण्याचा धोका देखील होतोय. जमीन लगत चेंडू चला मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये, डीप ओव्हर क्षेत्ररक्षक येतील, 4 स्पीड करतील, 1 धावे चेंडूवरती पूर्ण. आणि मार्केटमध्ये नेहमी ना म्हणजे तुम्ही जसं आउट ऑफ ऑर्डर असतं तसं राहायचं आहे थोडंसं आणि त्याच पद्धतीनं हा सामना देखील खेळायचा आहे. 36 धावा धावफलकावरती, 2 गडी बाद 36 धावा. 15 वरती बॅटिंग करतात सोहेल, 14 वरती बॅटिंग करतात राजू मिश्रा आणि हे महत्वाचं षटक नंदन विश्वकर्मा हाताळतोय, ज्याने 2 चेंडूवरती 5 धावा खर्च केल्यात. 2 मध्ये 5 आहेत, 2 मध्ये 5 आलाय, 4 मध्ये 5 काढायचे आहेत. सोहेल साठी हा चेंडू लॉफ्ट केलाय, पाठवलाय. व्हॉट अ शॉट.
गेम चेंज करणारा हा फटका सोहेलच्या बॅटमधून येतोय 6 धावांसाठी षटकार. थँक्यू. जसा मोमेंटमचा बघा हा फटका खेळताना बॉल अँड बॅट मधला जमलाय मेळ, बदललाय खेळ, कारण मैदानावरती आहे सोहेल. बॅट अँड बॉल मधला बदललेला हा झालेला समन्वय होता, हा मेळ होता, खेळ बदललाय, सोहेलने तो बदललाय. सिक्सर षटकार. नाही, बिलकुल योग्य प्लॅनिंग. 3 षटकापर्यंत शांत खेळले, संयमी खेळताना दाखवला. वेळ आली ज्या वेळेला व्हीव्हीपीएल ओव्हरची त्यावेळेला बॅटमधून धाबा निघतायत यावेळेला पायावरचा चांगला प्रयत्न यावेळेला मिडविकेट मध्ये होताना दिसतोय. क्षेत्ररक्षकांनी जोपर्यंत फील्ड केलं, फेकी गेली तोपर्यंत एक नाही फक्त एकच धाब येते. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न नाही. राजूने थांबवलं सोहेलला. एकाच संघाकडून खेळतात त्यामुळे दोघांचं बॉन्डिंग चांगलं आहे, दोघांचं कॉलिंग चांगलं आहे, दोघांना कुठे थांबायचंय कुठे धाबायचं हे चांगल्या प्रकारे माहीत आहे. आणि म्हणूनच हा संयमी खेळ दाखवत असताना सिंगल. आतापर्यंत या षटकामध्ये 12 धावा आल्यात. 2 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. 43 वरती 2 अशी सद्य स्थिती आहे. व्हीव्हीपीएल चं दुसरं पर्व आहे. जसं तुम्ही उल्लेख केला, सध्याच्या घडीला 10 धावांचं चॅलेंज होतं ना, आव्हान त्याला पार केलंय. फक्त पुढे किती होणार. तसं आपण बँकेमध्ये पैसे ठेवतो, इंटरेस्ट वाढतो, वाढ होते, त्याला व्याज मिळतं. आता ते व्याज मिळणार का चक्रवाढ व्याज? चक्रवाढ व्याज मिळणार का? उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता, चेंडू गेला सरळ यष्टीच्या हातामध्ये. पंचांनी सांगितले की बॅट्समन रिव्ह्यू आहे. पंचांच्या निर्णयाला थोडंसं चॅलेंज केले. तिसरे पंच पाहण्याचा प्रयत्न करतील. हा चेंडू सोहेल 22 वरती बॅटिंग करतो, राजू मिश्रा 14 वरती बॅटिंग करतात. संघाची धावसंख्या 43, 2 गडी बाद 43. आपण चर्चा करतोय आणि जसा आपण उल्लेख करतो व्हीव्हीपीएलचा, वसई विरार प्रीमियर लीगचा, आणि प्रेक्षक म्हणजे पहिल्या दिवसाला ही परिस्थिती आहे, तर मला वाटतं शेवटच्या दिवशी तर मात्र तुडुंब हे मैदान भरलेलं दिसणार आहे. नाही, त्यामध्ये कोणतीही शंका नाहीये. पहिल्याच दिवशी इतकं भरभरून प्रेम वसई विरार प्रीमियर लीगला सर्व प्रेक्षकांनी दिलंय. आणि त्यामुळे येणाऱ्या, तुम्ही तर रविवारची चर्चा करा, मी तर उद्यापासून म्हणतोय. उद्या गुरुवार आहे, परवा शुक्रवार आहे, त्यानंतर शनिवार आहे. 3 दिवस आणि त्यानंतर ग्रँड फिनालच्या दिवशी ज्या वेळेला रविवार आहे, तो ग्रँड रविवार आपल्याला नक्कीच मोठ्या प्रमाणात प्रेक्षक वर्ग या मैदानावरती बघायला मिळेल. डिसिजन पेंडिंग आहे. हा वाईड आहे की नाही बघितला जाईल. पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलं बॅटिंग करणाऱ्या टीमने आणि त्यामुळे तो निर्णय येण्याची सगळेजण वाट पाहत आहेत. जी स्थिती 3 षटकापर्यंत होती त्या स्थितीला पुढेपणे बदलवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न दोन्ही फलंदाज करतायत. त्यामध्ये सोहेलने 22 धावा बनवल्या आहेत, राजू 14 धावांवरती खेळत आहेत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. पंचांनी दिलेल्या निर्णयाशी तिसरे पंच सुद्धा सहमत आहेत पूर्णपणे. प्रचंड अनुभव आहे. मी पंचांचा सुद्धा उल्लेख करेल. या स्पर्धेला यशस्वीरित्याने पार पाडण्यासाठी बघा कशा पद्धतीने हा चेंडू गेला होता. राजू शफल झाले ते जवळजवळ 4थ्या-5व्या स्टंपवरती येऊन खेळण्याचा प्रयत्न राजूने केला होता आणि बॅटच्या आवाक्यामध्ये होता. अनेक सारे प्रश्न मनामध्ये असतात ज्या वेळेला वाईट दिला जातो, नाही दिला जातो, त्यावेळेला तुम्ही किती प्रमाणात शफल झालेला, चेंडू कोणत्या लाईननं बाहेर चाललाय. नंदनचा हा चेंडू या वेळेला खेळपट्टीच्या बाहेर आहे. त्यामुळे सरळ पंचांनी थेट नो बॉलचा इशारा दिलाय. इट्स नो बॉल. त्यामुळे नेक्स्ट बॉलवरती फ्रीडची सुद्धा संधी आहे. चला, आतापर्यंत जर पाहिलं तर चांगला टप्पा राखण्याचा प्रयत्न करत होते. या षटकामध्ये भरपूर काही घडलंय. आता ते घडलंय का बिघडलंय हे देखील पाहिलं जाणार आहे. नो बॉलचा इशारा झाला. चला, मॅच सुरूच ठेवायची. तुम्ही वेळ जरूर घ्या, पण इतका वेळ घेऊ नका, कारण याच्यानंतर क्वालिफायचा सामना असणार आहे. या सामन्यामध्ये जिंकणारा संघ शेवटचा क्वालिफायचा मॅच खेळेल. तर विकास 0700 या संघाशी, विराटनगरच्या संघाशी त्याला खेळावं लागणार आहे. त्याच्यामुळे हा सामना जसा डुओ डायवाली रेड होती ना, तशी डुओ डायवाली रेड आहे. आणि जसं तुम्ही म्हटलं होतं की बाबा थोडंसं अप्लाय करावं लागणार आहे, सप्लाय करावी लागणार आहे आणि कॉन्ट्रीब्युशन द्यावं लागणार आहे. ऑफस्टंपच्या बाहेरचा राईट यॉर्कर चेंडू हाताळला गेला, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बॅटच्या खालच्या बाजूला लागला, पायावरती आदळला. 4 षटकांचा खेळ संपला आणि या ओव्हरमध्ये आल्या 13 धावा. 13 धावा याचा अर्थ या ओव्हरमधल्या 10 धावांचं चॅलेंज पार झालंय. 13 आहे, त्याच्यामुळे 6 धावा ऍड होतील आणि स्कोरबोर्डमध्ये आपण थोडीशी दुरुस्ती होईल. 4 षटकांचा खेळ आणि स्कोरबोर्ड दिसेल 50 वरती.
थँक्यू. बघा किती सुंदर आणि हे विहंगम दृश्य आपल्या नजरेसमोर स्क्रीनवरती दाखवलं जातं. हा ड्रोन व्ह्यू. ती स्क्रीन नव्हे आमची लाईव्हची स्क्रीन, जे मैदानावरची स्क्रीन आहे थोडीशी मागे चालली आहे. इतकं सुंदर दृश्य, तो लाईटचा शो आणि त्यानंतर मैदानाच्या चारी बाजूने असलेले प्रेक्षक वर्ग, त्या लाईट्स, ते डगआउट आणि इतका सुंदर नजारा. आणि हा सुंदर नजारा दिसत असताना वसई विरार मधील सर्वात मोठी आणि सगळ्यांना हव्याविषयी स्पर्धा, सर्वांना अट्रॅक्ट करणारी स्पर्धा काय ती या चित्रामध्ये तुम्हाला बघायला मिळू शकतं. जाऊयात पुढील षटकाकडे, जिथे प्रथम पाटील बॉलिंग मार्कवरती आलाय. पहिला चेंडू आतमध्ये येत असताना शरीराचा वेध, यावेळेला रनआउटची संधी सोहेलने स्वतःला झोकून दिलाय. डाईव्ह लगावली आहे आणि ती लाईव्ह लगावत असताना 5 मिनिटात रुको जरा सबर करो हम भी चेक करेंगे. तिसऱ्या पंचांना रेफर केलंय. पंचांनी हा रनआउटचा अटेम्प्ट आणि त्याच्यामध्ये सोहेल सुखरूप पोचलीत की नाही ते पाहिलं जाईल. खूप साऱ्या गोष्टी त्या नजाऱ्यामध्ये होत्या, त्याच्या मी चर्चा करत होतो. निर्णय आपल्यापर्यंत येईल तोपर्यंत VVPLचा हा जो थाट आहे, जे स्वप्न उराशी बाळगलं होतं रोहनदादा सावंत आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं, RS ग्रुपनं, वसई विरार बॉक्स अँड क्रिकेट असोसिएशननं, या चित्राला बघता खरोखर त्या सगळ्यांना एक समाधान वाटलेलं असणार आहे की हो, आम्ही जे काही विचार केला होता, जे काही उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलं होतं, त्याच्यापर्यंत जवळजवळ आम्ही पोहोचलेलो आहोत. जसं तुम्ही उल्लेख करता, ही स्पर्धा आयोजन नियोजन करण्यामागे जसा वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशन, RS ग्रुप, रोहनजी सावंत यांचा उल्लेख केला गेला होता. आणि हा पूर्ण टीम आहे. दॅट्स अ टीम वर्क. ज्या टीमवरनं हार्डवर्क केले, स्मार्ट वर्क केलेले आहेत, त्याच्यामुळे प्रत्येकाचं योगदान आहे. प्रत्येकानं दिलेला वेळ आहे, प्रत्येकानं दिलेले आपले आयडियाज आहेत, कल्पना आहेत, काही काही श्रम देखील केलेले आहेत. अशा या टीमचं हे योगदान या स्पर्धेला यशस्वी करण्यामागे लागलेले आहेत. त्याच्यामुळे कुठलीही स्पर्धा म्हटली तर यशस्वी करण्यामागे एका टीमवर्कचं आवश्यकता होते. आणि ही टीम अशी आहे ना, पहिलं पर्व ज्यावेळेला यशस्वी झालं त्यावेळेला टीमच्या प्रति प्रेक्षकांच्या, खेळाडूंच्या, वसई तालुक्याच्या अपेक्षा देखील वाढल्या होत्या. आणि त्या अपेक्षेला पूर्ण करणं कदाचित टीमसाठी गरजेचं होतं. म्हणून ही टीम आज VVPLचं दुसऱ्या पर्वाचं ज्यावेळेला आयोजन केलेलं आहे त्यावेळेला अजून चांगल्या पद्धतीनं, अजून नवीन नवीन कल्पना घेऊन, नवीन नवीन आयडिया घेऊन ते देखील आले आहेत. पंच पाहण्याचा प्रयत्न करतात, ज्यावेळेला डाईव्ह लगावले त्यावेळेला काय घडलंय. डाईव्ह अगदी हवेमध्ये डाईव्ह लगावलाय. नाही, बिलकुल डाईव्ह लागत असताना ज्यावेळेला बॅट ट्रॅक झाली त्यावेळेला चेंडू यष्टांपासून लांब होता. त्या बेल्स डिस्क्लोज झालेल्या नव्हत्या आणि त्यामुळे नॉट आउटचा इशारा तिसऱ्या पंचांनी दिलेला आहे. सोहेलचं कौतुक आहे, जर डाईव्ह नसती लगावली तर सहज ते मैदानाबाहेर जाताना दिसले असते. त्या एफर्ट्सला खरोखर दाद देणं गरजेची. फुल स्वतःला झोकून दिलंय. सोहेलला सुद्धा दाखवायचंय त्याची कला, त्याचं कौशल्य, त्याचे टेम्परामेंट, त्याच्या अंगीकृत असलेली ती लिडरशिप क्वालिटी, नेतृत्व. कारण आता ज्या पद्धतीने ते मॅचला घेऊन चाललेत, ॲज अ ओपनर म्हणून आलेत, राजू यांच्या साथीने ज्या पद्धतीने ते धावा बनवतात, त्यांचं त्याच्या मागचं असलेलं कॅल्क्युलेशन, 51 धावफलक आहे, अर्धशतकापर्यंत पोहोचण्यासाठी संघाला कसे ते पुढे घेऊन गेले. सुरुवातीपासून अटॅकिंग खेळ त्यांनी केला नाही आणि हे सर्व प्रयत्न प्रभावित करतायत. ती एक लिडरशिप क्वालिटी म्हणतो ना, संघाला घेऊन जाणं किंवा संघाला लीड करणं. लीडर रोलमध्ये जरी दुसरा कोणी असला तरी सुद्धा अशा प्रकारच्या क्वालिटीज तुम्हाला एक चांगला लीडर बनवतात, चांगला कर्णधार बनवतात, चांगला खेळाडू बनवतात. डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक चेंडू खाली. राजू मिश्रा यांच्या खेळीचा अंत. आकाश मांगेल आणि ट्रिपला झेल, फलंदाज बाद. थँक्यू डीजे. प्रथम पाटीलनं कमबॅक करू दिलाय. कमबॅक म्हणजेच त्या VVPL षटकानंतर यावेळेला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. बिलकुल डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं. लॉंगरमध्ये आकाश होते, सुंदर झेल आकाशने टिपला. राजू यांचा खेळ संपला आणि आता त्याची जागा घेण्यासाठी आयकॉन संचित कोळी मैदानाच्या आतमध्ये येतात. बहुतांशी ठिकाणी आपण जर बघाल तर आयकॉन तितके प्ले होताना दिसलेले नाही आहेत. ज्यांचे आयकॉन क्लिक झाले त्यांचा संघ थोडासा फ्रंटफूटवरती दिसलाय, त्यांचा संघ क्वालिफाय होताना दिसलाय, त्यांचा संघ थोडासा पुढे दिसलाय आणि आता म्हणूनच या संघामधील आयकॉन्सना आयकॉनिक भूमिका साकारावी लागणार आहे. प्रथमचा हा चेंडू शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न, चेंडूला फॉलो केलं गेलं, जास्त बाहेर गेला आणि त्यामुळे पंचांनी दोन्ही हात पसरवत असताना
वाईडचा इशारा दिला आणि पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलं. याच्या अगोदर बॅटिंग रिव्ह्यू होता. आता थोडासा गोलंदाजानं तर रिव्ह्यू घेण्याचा प्रयत्न सध्या मेगा स्क्रीनवरती तो क्षण दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. ज्यावेळेला सोहेलनं ती डाईस लगावली होती. डीबीएनचा कॅमेरा वर्क देखील चांगला आहे, कारण अशी दृश्यनं आपण आंतरराष्ट्रीय इंटरनॅशनलवरती बघतो ते दाखवण्याचा प्रयत्न तिथे स्क्रीनवरती केलाय बघा. नाही, एका क्षणाला वाटलं सोहेल कबड्डी खेळतोय की काय, कारण दुसऱ्या बाजूला हात सुद्धा तितकाच बाहेर आला होता. दोन गोष्टी आहेत प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगू इच्छितो. आमच्याकडे 2 स्क्रीन आहेत. जी ऑन ग्राउंड म्हणजे ग्राउंडच्या बाजूला जी स्क्रीन चालू आहे ती थोडीशी यूट्यूब सारखी थोडी मागे आहे, 20-30 सेकंद ती मागे आहे. इथे थोडीशी जास्तच ती मागे आहे. आणि दुसऱ्या बाजूला जी आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये स्क्रीन आहे ती बरोबर लाईव्ह स्क्रीन आहे. त्यामुळे आम्ही जे चित्र आता तुम्हाला यूट्यूबवरती घर बसला दिसतंय, येस इट्स अ वाईड. पंचांच्या निर्णयाची समत. चार 4.2 षटकांचा खेळ झालाय. धावा धाबल करते 52-22 वरती बॅटिंग करतात सोहेल. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालेत संचित कोळी. मागे जर पाहिलं तर प्रथम पाटीलनं उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडूला ठेवलं गेलं होतं. थोडंसं क्रॅम्प केलं होतं. चेंडू कदाचित कमी उचलीचा आला होता. खेळायचं होतं तोपर्यंत मिड विकेटला फील्ड केलं जाईल. विनीत येतील, फील्ड करतील, थ्रो करतील तोपर्यंत एक धावा स्कोअरबोर्ड मध्ये ऍड होईल. स्कोअर जाऊन पोहोचेल तो आता 53 धावा. बघा जी VBPL ओव्हर होती त्यानंतर धावफलक थोडंसं स्थिरावलंय, शांत झालंय, म्हणजे थांबलेलं आहे, बंद झालंय. त्याची गती थोडी कमी झाली आहे. 53 वरती 3 म्हणजे मागील 3 चेंडूमध्ये फक्त 3च धाबा आल्यात. एक लेग बायची, एक वाईडची, एक सिंगलची. म्हणजेच गोलंदाजाचा थोडासा दबाव किंवा गोलंदाजाचा तो प्रभाव आपल्याला या षटकामध्ये दिसून आलाय. सोहेल अजून क्रीज वरती 22 धाबा त्यानं बनवल्यात. सोहेलवरती खूप साऱ्या आशा अपेक्षा MMCC टीमच्या. प्रथम पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती तयार होतोय. रजनी क्रिकेट आहे, रात्रीची वेळ म्हटल्यानंतर अनेक गोष्टींना तुम्हाला सामोरं जावं लागतं. फ्लड लाईट, दबाचा प्रभाव, दबाचा अभाव, गवतावरती झालेला त्याचा परिणाम, खेळपट्टीवरती त्याचा काय इम्पॅक्ट आहे, किती मॉइश्चर आहे, किती दमटपणा आहे, किती टणकपणा आहे, अनेक गोष्टी, अनेक वेगवेगळ्या कंडिशनमध्ये तुम्हाला तुमचा खेळ सादर करावा लागतो. सिंगल ताब्याने पुन्हा एक स्ट्राईक रोटेट होते. 54 वरती 3. जसं तुम्ही उल्लेख केला खेळपट्टीचा देखील, कारण प्रचंड मेहनत या पिच क्युरेटरनं देखील केलेली आहेत या विकेटला. म्हणजे 5 सामने खेळत असताना बॅटिंगसाठी बॉलिंगसाठी दोघांनाही कशी फायदेशीर किंवा एक मदत करणारी खेळपट्टी कशी असेल अशी पिच क्युरेटरनं विकेट बनवले. वेगवान चेंडू हा या ॲक्शन आहे. कदाचित जितका आखूड टप्प्याचा चेंडू हाताला तितकी उचली नाही मिळाली, पण पुरेशी होती, कारण संजित कोळीची देखील तितकी साईड आहे. जसा रिप्ले पाहिला तर कदाचित लक्षात येईल बघा. तितका नाही उसळला, पण इतका उसळला का तो वेग आणि ती उंची, तो राईज झालेला चेंडू सरप्राईज करून गेलाय. प्रथमने सुद्धा मागील 3-4 वर्षात जर का त्याचा ग्राफ बघाल तर स्वतःला वेगळ्या पद्धतीने पेश केलंय. ओ यावेळचा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर जाऊ दिलं चेंडूला, त्यामुळे वाईड पण एक धाव जरूर मिळेल. प्रथम पाटीलनं जे काही स्वतःला इम्प्रूव्ह केलं, स्वतःच्या खेळाला म्हणा किंवा स्वतःच्या त्या कौशल्याला, वटार गावातून सामेदी ब्राह्मण समाज अंतर्गत होणाऱ्या स्पर्धांमध्ये खेळत असताना त्याने खेळाची सुरुवात जरूर केली आहे. पण बाहेर ज्यावेळेला यंगस्टर पापडी म्हणा किंवा पालघरमधील अनेक संघांमध्ये सुप्रीमोच्या स्क्वॉडमध्ये सुद्धा होता. पालघरच्या सुप्रीमो स्क्वॉडमध्ये सुद्धा प्रथम पाटीलला आपण बघितलं होतं, त्या 15 मध्ये, त्या 15 मध्ये. आणि असा खेळाडू आहे, त्यामुळे त्याच्या पाठीशी असलेला हा अनुभव तो पूर्णपणे इथं वापरत असताना 55 वरती 3 आहेत. जसं तुम्ही उल्लेख केला त्या अगदी छोट्याशा गावात होऊन आपल्या समाजासाठी, आपल्या गावासाठी, आपल्या विभागासाठी क्रिकेट खेळत असताना एक एक पायरी वर चढत गेलाय. ते कारण आहे. म्हणजे टेनिस बॉल क्रिकेट ज्यावेळेला तुम्ही चालू करता, सुरुवात करता, कदाचित ते तुमच्या गल्लीतनं, तुमच्या गावातनं, तुमच्या विभागातनं, तुमच्या समाजातनं तुम्ही क्रिकेट खेळता. पण तुमच्यामध्ये जर क्षमता असेल, तुमच्यामध्ये गुणवत्ता असेल, तुमच्यामध्ये टॅलेंट असेल, तर टॅलेंट कधीही दिसून येणार, कधीही समोर येणार. प्रथमचं ते दिसून आले. हा 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 काय क्विक रिस्पॉन्स केलाय, अगदी क्विक रिस्पॉन्स. चेंडूला पाठवले मिड विकेट सीमारेषा पार. VBPL षटकार.
जेवढा जेवढा क्विक रिस्पॉन्स टेलिकॉम कंपनीत सुद्धा देत नाहीत त्याच्यापेक्षा कैक पटीनं क्विक रिप्लाय त्या चेंडूला दिला आणि त्याचा फायदा सुद्धा झाला. व्हॉट अ शॉट, सच अ ग्रेट शॉट बाय संचित कोळी. शानदार स्ट्रोक त्याच्या बॅटमधून. तो काही प्रमाणात ऑकवर्ड पोझिशनमध्ये आले जरूर, परंतु बॅट्समॅन इतका फास्ट होता की जितक्या वेगानं चेंडू आला तितक्याच वेगानं त्याला स्क्वेअर लेगच्या डोक्यावर पाठवलं 6 धावांसाठी. बघा मगाशी ज्या विहंगम दृश्याचं मी ज्याची चर्चा करत होतो त्याचबरोबर आई जीवदानी मातेचं ते मंदिर आणि त्याच्या खालचा जो काही रोपवेचा जो काही रूट आहे तो दाखवण्याचा प्रयत्न. त्याच्या बाजूला ओम आणि त्यानंतर या डोंगरावरती आणि मैदानाच्या आजूबाजूला असलेला तो लाईट्सचा लखलखाट. किती सुंदर दृश्य बघा. जणू काही त्याचा स्क्रीनशॉट काढावा आणि मोबाईलच्या वॉलपेपरवरती तुम्ही ठेवावं असं हे दृश्य. सच अ ग्रेट कॅमेरा वर्क. थँक्यू सो मच डिबियन. विहंगम दृश्य अगदी आई जीवदानी मातेचं आपण मंदिर, त्याच्या बाजूला एका बाजूला स्वस्तिक, दुसऱ्या बाजूला ओम आणि त्याच आई जीवदानी मातेच्या अगदी अगदी त्या डोंगराच्या पायथ्याशी असलेले हे मैदान. आणि नेहमीच जसं आपण आई जीवदानीचा उल्लेख करतो या तिच्याच कृपाआशीर्वाद नेहमी आपल्या सर्वांवरती राहिलाय. ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू होता खेळण्याचा प्रयत्न म्हणून नेहमीच म्हणतात म्हणजे विरारची जीवनदायिनी अर्थात जीवदानी आई आणि तिच्याच अगदी कृपा आशीर्वादाने भरपूर वेळा आपल्याला देखील यश लाभतं. आणि तिच्याच अगदी पायथ्याशी डोंगराच्या पायथ्याशी असलेले हे मैदान आणि त्या मैदानावरती सुरू असलेला वसई विरार प्रीमियर लीगचा क्रिकेटचा सोहळा आपण अनुभवतोय. शेवटची ओव्हर आहे, शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावा धाबलकावरती 63 आहे. शेवटचे 5 बॉल बाकी आहेत, 5 बॉल बाकी आहेत. 63 वरनं 73 वरती गाडी जाईल का? ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता, खेळायचा प्रयत्न हवेत केलाय. स्वेपर कबरला क्षेत्ररक्षक झेल. थोडंसं जगलिंग होत होतं, विवेक होते तिथे. जगलर जगलिंग मला झेल आणि फलंदाज बाद. थँक्यू डीजे. चांगला फटका, पण त्या फटक्याला पाहिजे तितकी ताकद नाही मिळाली आणि तो दूर जाण्या इतका दुरून खेळले होते की तितका दूर पाठवणं शक्य नव्हतं. थोडे शफल झाले असते किंवा बॅट चेंडूच्या बरोबर खाली आले असते, चेंडूच्या लाईनमध्ये दिसले असते, कदाचित तो चेंडू सीमारेखापार दिसला असता. 63 वरती 4. शेवटच्या अंतिम षटक नंदन हे षटक ज्याच्यामध्ये 1 धाव आणि त्यानंतर विकेट. निनाद राऊत मागील मॅचमध्ये निनाद राऊतने केलेली ती फटकेबाजी त्याचा फायदा तितका नाही झाला, पण निनादने केलेली ती फटकेबाजी खरोखरच नेत्रदीपक होती, सर्वांना आनंद देणारी होती जे क्रिकेट चाहते. नंदनचा चेंडू आतमध्ये येत असताना शरीरावरचा वेध, यावेळेला फेकी केली आहे. नॉन स्ट्राईक एंडला फेकी केली, पण त्याच्या कव्हरसाठी त्याच्या बॅकअपसाठी कोणी नव्हतं. एकदा डाऊन कंप्लीट. सोहेल अजूनही क्रीजवरती आहे बघा. 14 चेंडू आणि 24 धाबा, 6 षटकाचा खेळ ज्यावेळेला तुम्ही खेळत असता. नेहमीच आपण ज्यावेळेला बघतो या 14 चेंडू किंवा 15 चेंडू किंवा 20 चेंडू तिथे तुम्हाला ते कन्व्हर्जन जे आहे हो यावेळेला इनसाइड आउट खेळायचं होतं, परंतु चेंडू बॅटची वरची काढा घेत असताना पॉईंटच्या दिशेने जातं क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आला. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न 2 धावा कंप्लीट. बघा 14 दून 28 होतात. तुमची सरासरी जर का चेंडू गणित 2ची 4 3ची त्याच्या वरची ज्या वेळेला असते 3 4 5 6 त्यावेळेला खऱ्या अर्थानं तुमचा शॉर्ट क्रिकेटचा म्हणजे 6 षटकांचा 4 षटकाचा खेळ चांगला झाला असं मानलं जातं. तुम्ही इतका वेळ खेळपट्टीवरती घालवल्यानंतर जर का त्या धावा अपेक्षेनुसार बनत नाही आहेत तर काही प्रमाणामध्ये तुमच्या त्या रेशोला खाली पाडतात. जो रेशो ऑन साईडला खेळलं गेलंय, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे, जोपर्यंत फील्ड करतो तोपर्यंत 1 कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी, सोहेल बाद आणि तो रेशो पडल्यानंतर अशा प्रकारची हानी होणं स्वाभाविक असतं. फलंदाज बाद झालाय. सोहेलला मैदाना बाहेर जावं लागणार आहे. अजून एका विकेटचं पतन. गॉड. थँक्यू. चांगलं विश्लेषण तुम्ही केलं की 14 चेंडूवरती 24 धावा त्याने केले होते. कदाचित तो स्ट्राईक रेट होता ना, तो स्ट्राईक रेट कदाचित 200 नाही पण 150च्या आसपास असायला हवा होता, तो नाही राखता आला आणि ते दुसरी धाव करण्याचा प्रयत्न केला होता. जतीनचा थ्रो स्ट्रायकर एंडला अगदी विकेट किपरच्या जवळ आणि धावाच्या स्वरूपात गडी बाद होतोय. सोयीला परतावा लागलाय. शेवटची ओव्हर आहे,
शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. म्हणून मग एका गोष्टीचं आश्चर्य आम्हाला देखील वाटलं की ज्या खेळाडूनं निनादनं मागच्या सामन्यामध्ये शेवटच्या 2 चेंडूवरती 2 षटका ठोकले होते, कदाचित शेवटच्या बॉलवरती 1 रन काढून तुम्ही स्ट्राईक त्यांना देऊ शकला असता, त्यांना स्ट्राईकवरती आणलं असतं. आता शेवटचा चेंडू आहे, पण सौरभ पाटील आपल्या फणसपाड्याचा वैतरणाचा खेळाडू आहे. सौरभ स्ट्रायकर एंडला सज्ज होतोय. शेवटचा बॉल नाही, त्याच्यासाठी सुद्धा मोठा ऍस्पेक्ट आहे. विश्वास दाखवणं गरजेचं होतं त्या अगोदर निनादवरती, पण तो विश्वास नाही दाखवला गेला. सौरभसाठी मोठी संधी आहे, 1 बॉल मिळालाय, परंतु या 1 बॉलमध्ये संधीचं सोनं करणं, एखादा मोठा फटका मारणं गरजेचं आहे, परंतु तसं नाही झालंय. बाहेर निघणारा चेंडू आणि त्या चेंडूवरती बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. डॉट बॉल आणि डॉट बॉलने इनिंग समाप्त होत असताना 67 धाबा धावपलक्यावरती आहेत. 68 धाबांचं लक्ष आहे. मागील सामन्यामध्ये साईनाथ टायगर खेळत असताना 67चा पाठलाग करू शकली नव्हती. यावेळेला अजून एक धाव एक्स्ट्रा आहे, यावेळेला 68चा पाठलाग करायचा आहे. पण दुसऱ्या बाजूला खेळणारा मेमन सीसीचा संघ आहे, ते सुद्धा एक पराभव बघून पुढे आलेले आहेत. म्हटल्यानंतर या मॅच मधली जी काही रंगत आहे, या मॅच मध्ये धावांचा पाठलाग, धावांचा बचाव हे बघण्यासारखं दृश्य असणार आहे. व्हीव्हीपीएलचा थरार आपण बघत आहात, व्हीव्हीपीएल सीझन 2 ला आपण बघत आहात, 2026च्या व्हीव्हीपीएलच्या मोठ्या सादरीकरणाला आपण बघत आहात. बॅटिंग समरी विश्वजित ठाकूर 4 धावा, सोहेल रनआउट 27 धावा, अभिनय केली 1 धाव, राजू मिश्रा 14 धावा, संचित कोळी 7 धावा, निनाद राऊत खातं नाही खोललं, सौरभने खातं नाही खोललं. 67 रन झालेले आहेत. त्याच्यामध्ये 8 एक्स्ट्राचा समावेश आहे, 8 एक्स्ट्राचा समावेश आहे. आता त्या एक्स्ट्राजना बाजूला सारून एक्स्ट्रा एफर्ट टाकून या मॅचला कसं जिंकता येईल यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. कशा प्रकारचा खेळ राहतो आयकॉन्सचा, कशा प्रकारे खेळ राहतो या दोन्ही संघातील खेळाडूंचा, हे आपण पाहणार आहोत. तुर्तास वसई विरार प्रीमियर लीग 2026च्या या संपूर्ण आयोजनामधील आजचा पहिला दिवस कशा प्रकारे राहिलाय, कशा प्रकारे या आयोजनामध्ये येणाऱ्या त्या खेळाडूंनी, त्या आयकॉन्सनी प्रभावित केलंय, हा जर राब आतापर्यंत बघाल तर ही स्पर्धा या पहिल्याच दिवसामध्ये सुपर डुपर हिट होताना दिसते. आणि म्हणून याचं संपूर्ण श्रेय वसई विरार बॉक्सिंग टूर्नामेंट क्रिकेट असोसिएशन, RS ग्रुप, VVPL ची संपूर्ण कमिटी, त्याचबरोबर आमचे पुरस्कर्ते, मग त्याच्यामध्ये प्रकृती हॉस्पिटल, विभा ग्रुप, विभा सुपर मार्केट म्हणा, त्यानंतर पाम, RS ग्रुप, SBS ग्लोबल स्कूल, 10X ज्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य या स्पर्धेला लाभलंय, SBC टुरिझम, इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, या सगळ्यांचा विशेष आभार आहे. आणि आपली एनर्जी वाढवण्याचं कार्य सुद्धा केलंय. जे आमचे ड्रिंक स्पॉन्सर आहेत, कोकोनट वॉटर आणि वॉटरमेलन वॉटर, कोको प्लेस, या सगळ्यांचा मनापासून आभार. तुमच्या सर्वांच्या योगदानामुळे ही स्पर्धा सुपर डुपर हिट होताना दिसते. प्रकृती हॉस्पिटलचा हे बॅनर आपण बघताय, ज्यांच्या माध्यमातून दरवर्षी आपल्याला विशेष सहकार्य लाभत असतं. खूप मोठा हात आहे या स्पर्धेला यशस्वी करण्यामागे. जशी तुमच्या समोर जी VVPL ची कमिटी बघताय, कमिटी टीम बघताय, त्यांच्या मागे असे हे दानशूर व्यक्ती किंवा ती आशीर्वादाची थाप, आधाराची थाप ज्यांची आहे, ते प्रकृती हॉस्पिटल, आदरणीय रोहिलदादा ठाकूर, त्यानंतर शिखरदादा ठाकूर, निकितादा यांचं सुद्धा खूप मोठं योगदान आहे. आदरणीय प्रमुख मार्गदर्शक या VVPL चे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष पंकजी ठाकूर साहेब, या साऱ्यांनी दिलेली ही दिशा आहे आणि ती निर्देशनावरती चालत असताना हा VVPL चा थाट आपल्याला वसई विरारमध्ये मोठ्या प्रमाणात बघायला मिळतोय. मोठमोठे खेळाडू, मोठमोठ्या खेळाडूंबरोबरच जुन्या जाणत्या खेळाडूंचा जुळून आणलेला हा संगम आहे आणि त्यामुळेच इतकी रोषणाई या खेळाची आपल्याला दिवसभरामध्ये बघायला मिळाले. इनिंग ब्रेक झाली आहे. दुसऱ्या इनिंगमध्ये ज्यावेळेला धावांचा पाठलाग होईल, धावांचा बचाव होईल, त्यावेळेला मायक्रोफोनवरती पुन्हा एकदा आपल्याला आवाज ऐकायला मिळणार आहे तुकाराम मंगले सर यांचा. थँक्यू.
वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया आपण सहर्ष स्वागत. आपण सध्या जरी पाहिलं ना तर लाईव्हच्या स्क्रीनवरती जर पाहिल्या तर अगदी VVPL वसई विरार प्रीमियर लीग हे मुख्य स्टेज आहे. मुख्य स्टेज दाखवलं जात आहे सध्या. अगदी एलिमेंटर म्हणूया, कारण या इथून गमावलेला मॅच माघारी यावं लागणार आहे. त्याच्यामुळे हा मॅच जसा डुओ डायवाला रेड आहे सायना टायगर आणि दुसऱ्या बाजूला मेमन सीसीने केल्या 67 धावा 68 धावांचा पाठलाग 36 चेंडूमध्ये करायचे आहेत त्या सायना टायगरच्या या संघाला. आणि सध्या स्क्रीनवरती जर पाहिलं तर VVPL वसई विरार प्रीमियर लीग पर्व दुसरा आहे. व्यासपीठावरती मान्यवर आहे, त्याच्या जोडीला आमची पूर्ण कोर कमिटी अर्थात या VVPL ला यशस्वी करण्यामागे जे हात आहेत जसा उल्लेख केला गेला होता या सर्वांचा हातभार आहे. जसं म्हणतात ना, थेंबा थेंबाने तलाव साचतो, हाताने कार्यक्रम फुलतो. आणि जे कोणी आहेत या कार्यक्रमाचे शिल्पकार त्यांचे मानलेच पाहिजे. मनापासून आभार आहे. जसा स्पॉन्सरचा उल्लेख केला गेला होता, कुठलीही स्पर्धा यशस्वी करायची असली तर आयोजकांच्या जोडीला प्रायोजकांची भूमिका महत्त्वाची आहे. कारण 4 पिलर्स आहेत. कुठलीही स्पर्धा यशस्वी करण्यामागे 4 पिलर्स आहेत. एक आयोजक, एक प्रायोजक, भाग घेणारे खेळाडू आणि या तिघांना अगदी उत्साह वाढवणारे प्रेक्षक वर्ग. दॅट्स अ 4 पिलर. आणि त्या 4 पिलरपैकी आपण प्रायोजकांचा वाटा फार महत्त्वाचा आहे आणि ते ऊर्जा स्रोत राहिलेले आहेत. कुठल्याही स्पर्धेचे जर पाहिलं तर एनर्जी देणारे ते ऊर्जा स्रोत आमचे सर्व स्पॉन्सर्स आहेत. आणि त्या स्पॉन्सर्सचं देखील मनापासून आभार आहे. थँक्यू व्हेरी मच. आपलं मनापासून आभार. पहिल्या पर्वामध्ये लाभलेली साथ दुसऱ्या पर्वामध्ये अजूनही कायम आहेत. अजून नवीन स्पॉन्सर्स ॲड झाले आहेत, त्याचाही मनापासून आभार मानूया आपण. मॅचला पुन्हा एकदा धावांच्या पाठलागाला सुरुवात होते. सलामी जोडी मैदानावरती सज्ज. आमच्या जोडीला कैला जॉईंट होतील कॉमेंट्री बॉक्समध्ये. 68 धावांचा पाठलाग करायचा आहे. एका बाजूला आकाश मांगेला स्ट्रायकर एंडला सज्ज होईल आणि नॉन स्ट्राईक एंडला जर आपण पाहिलं वैभव माली आयकॉन खेळाडू, एक आपला तालुका आयकॉन NCC नारंगीच्या टीमकडनं खेळताना आकाशला भरपूर वेळेला पाहिलंय. भिवंडीवरून प्रवास करून आलेला हा वैभव माली आहेत. तर पहिले षटक हाताळण्यासाठी विश्वजित ठाकूर. आयकॉन समोर आयकॉन अशी लढाई आहेत. त्याला जॉईन होतील आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. 68 धावांचा पाठलाग करायचा आहे. नेहमी जसं डुओ डायवाली रेड असते त्यावेळेला पहिल्या 3 ओव्हर किंबहुना पहिल्या 2 पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ कसा होतो ते पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. आणि प्रेक्षक देखील दुपारपासून आल्यात, आत्ताही पाहतात ते, आणि त्यांना देखील इंटरेस्ट वाटावा असा सामना प्रत्येक सामना होतोय. तर प्रेक्षकांच्या माहितीसाठी आजच्या दिवसातील 4था सामना 68 धावांचा पाठलाग. उजव्या एसटीच्या बाहेर गेला तर पण वेग आहे. स्पीडोमीटर जर मोजलं असतं ना विश्वजित ठाकूर यांचं तर कदाचित 140-145 ला टच झालं असतं. इतका वेगवान. आणि खेळपट्टी जशी आहे ना, खेळपट्टीवरती ग्रास आहे, काही लाईव्ह ग्रास आहे, तिथून चेंडू स्कीड झालाय. अरे रिप्ले बघा, पडला आणि जस्ट स्कीड कानाजवळनं अगदी फुंकर घास सिटी वाजत चेंडू गेलाय डॉट बॉल. हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, पुन्हा एकदा उलट्या बाजूला चेंडू लागलाय आणि गली रिझन मध्ये झेल टिपलाय. पहिला फलंदाज बाद आकाश मांगेला 0वरती बाद. चेंडू पडला होता जिंचा बघितला आपण तर खेळायचं होता ऑन साईडला, चेंडू ट्रॅव्हल होतो ऑफ साईडला आणि सुंदरसा झेल पाहायला मिळतोय. ही खासियत आहे विश्वजित ठाकूर यांची. आणि का आम्ही रायगडवरून आलोय, का मला ते एक मोठं स्थान आहे ते त्यांनी बघितलं ह्या चेंडूवरती दाखवून दिलेलं आहे. मात्र बघितला घमासा नक्कीच पाहायला भेटेल, कारण एका बाजूने बघितला सायना टायगरचा संघ आहे, दुसऱ्या बाजूला बघितलं मेमन सीसीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मेमन सीसी वर्सेस सायना टायगर आहे. आणि हा दुसऱ्या चेंडूवरती विश्वजित ठाकूरला लाभलेलं यश आहे. क्रमांक 3 वरती बॅटिंगसाठी चार्ल्स गावड्या. साईनाथ तारनाळीच्या टीमकडनं भरपूर वेळा या खेळाडूला पाहिलंय. आणि नेहमीच या खेळाडूला आम्ही म्हणतो की बाबा हा चार्ज नाही आहे, हा टीमचा थोडासा चार्जर आहे. जसं त्या मोबाईलला जसा C-पिन चार्जर असतो ना, क्विक चार्ज करतो, तसा चार्जर आहे मैदानावरती. पण समोर कोण आहे? विश्वजित ठाकूर. पुढे सरसारला, त्यानंतर थोडीशी जागा बनवली, फटका खेळाय, चेंडू चाललाय. या डीप पॉइंटला फिल्डर लावला होता. क्षेत्राची रचना बघा काय माहिती होतं. फलंदाज कदाचित तो स्लाइस करतील, अप्पर कट करतील, पॉईंटच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न करतील. परफेक्ट ठिकाणी परफेक्ट क्षेत्ररक्षक
अगदी लावण्यात आलेला आहे. सिंगल रन ऍड होईल स्कोरबोर्ड मध्ये. क्षेत्ररक्षक डावऱ्या बाजूला येऊन त्या चेंडूला फील करतोय. एक सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. ज्या पद्धतीने चार्ल्सने स्ट्रोक खेळला होता त्याच पद्धतीने बघितलं डावऱ्या बाजूला क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळतंय. तर लेफ्ट आणि बघितलं आपण तर राईटचं कॉम्बिनेशन पाहायला मिळतंय आणि त्या कारणचं फिल्डिंगमध्ये बघितलं वारंवार बदल देखील आपल्याला पाहायला मिळतोय. 1 for लॉस ऑफ 1 विकेट हिअर. 68 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि साईनाथ टायगरचा संघ 1 वरती पोहोचलाय 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. दूध और रोशनी से नहाता हुआ ऐतिहासिक मैदान और क्या बढ़िया क्रिकेट है. एक अप्रतिम स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. चांगली स्पर्धा आणि प्रत्येक जसं चेंडूवरती थोडंसं आपण जर पाहिलं तर चला जास्त वेळ जातो. टाइम फिल्डिंग करण्यासाठी मेमन सीसी. टाइम महत्वाचा आहे, वेळ महत्वाचा आहे कारण सर्व काही गोष्टी आहेत. त्यामुळे टाइम वेळेवरती देखील लक्ष द्या कारण वेळेचं गणित वेगळं आहे. बघा वेळेवरती ठरवा तुम्हाला काय करायचं आहे, नाही तर मग पुढे जाऊन वेळ ठरवेल बाबा तुमचं काय करायचं आहे. त्याच्यामुळे वेळेवरती ठरवा. समय पे तय करो आपको क्या करना है वरना समय तय करेगा आपका क्या करना है. वेगाने जेवढा चेंडू येतो ना पूल करण्याचा प्रयत्न केला गेला होता. बॅटाला मैदानावरती एका बाजूला वैभव माली आहे आणि समोर विश्वजित ठाकूर. विश्वजित ठाकूर बघितलं रायगडचा हा खेळाडू पाहायला मिळतोय. गॅप फाईन करण्याचा प्रयत्न करत होता फलंदाज, मात्र तितका लांब तो चेंडू गेला नाही आणि चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतंय. घमासान अजूनही पाहायला भेटेल कारण बघितलं आपण अजूनही भरपूर षटकं बाकी आहेत. इथं जस्ट बघितलं आपण स्टार्ट आहे या षटकाचे मी म्हणेन. शॉर्ट ऑफ लेंथ करून खेळण्याचा प्रयत्न परंतु ज्या पद्धतीने चेंडू खेळायचा होता खेळता आला नाही. गडी बाद होतोय. इथे मात्र एक मोठा फटका बसतोय समोरच्या संघाला. थोडंसं निराश होऊन वैभव माली शून्यावरती परतले. आकुटप्याचा चेंडू आकुटप्याची गोलंदाजी चाललेत. फटका खेळायचा प्रयत्न जरूर केला बॅटच्या वरच्या बाजूला. रिप्ले पाहिला तर कदाचित लक्षात येईल. बघा बॅटच्या ते स्टिकर असतं ना स्टिकर, त्या स्टिकरच्या आसपास हा चेंडू लागलाय. पूल करण्याचा प्रयत्न जरूर केला होता पण हा प्रयत्न करत असताना झेल टिपला गेलाय आणि फलंदाज दोन्ही फलंदाज जैसे कहते हैं ना दोनों बल्लेबाज है ना शून्य का चष्मा पहन के बाहेर आए. शून्याचा चष्मा घालून दोन्ही फलंदाज बाहेर आल्यात. पहिला षटकाचा खेळ सुरू आहे आणि सध्या जर बघितला तर 2 गडी बाद 1 धाव फलकावरती आहेत. हा प्रेक्षक वर्ग आहे सध्या ते देखील एन्जॉय करतात. भाई बिल्कुल नन्हे मुन्ने राई है वो भी एन्जॉय कर रहे. बराचसा प्रेक्षक वर्ग तो देखील आला या वसई विरार प्रीमियर लीगला पाहण्यासाठी. पहिला फलंदाज बाद झाला तर शून्यावर, त्यानंतर अजून एक फलंदाज बाद होतोय. आकाश बघितला आपण तर बाद झाला होता. त्यानंतर बघितला आपण हा दुसरा मगाचा खेळाडू आपण बघितला बाद होत असताना. आता मात्र विवेक कोळी द मॅन फ्रॉम नायगाव. मगाचा त्याचा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने स्ट्रोक आपण बघितला होता. तेच तर बुलेट चेंडू पाहायला मिळतोय अप्रतिम. अंपायर इशारा करतील. लाईट्स टू माइंड्स मध्ये होता. फलंदाज टप्पा पडला, थोडीशी हलकी उचली घेतली आणि त्यानंतर चेंडू बघितला पाठीमागे निघून जातोय. सो एंड ऑफ द ओव्हर नंबर फर्स्ट इयर अँड आफ्टर फर्स्ट ओव्हर इट्स 1 for लॉस ऑफ 2 विकेट्स. येस परंतु काय षटक हाताळलंय अप्रतिम षटक. कारण 2 महत्वपूर्ण गडी बाद केलेत आणि फक्त 1 धाव दिले. 1 नंबरवाला षटक होता. 1 नंबरवाला षटक आहे. फक्त 1 धावांचा नाहीये. ही ओळख आहे टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला विश्वजीत ठाकुर यांची. भाई ये ओळख साधी सुधी नहीं है, काम किया है. पहचान ऐसे नहीं मिले विश्वजीत ठाकुर को, काम किया वैसा. आणि काम किया तो बिल्कुल नाम भी गया है. गेम बनाएगा नेम, जसं म्हणतात ना गेम बनाएगा नेम, वैसा नेम नाव त्यानं केलेले आहेत. आणि पहिले षटक
पॉवर प्ले वालं षटक होतं, पण पॉवरफुल बॅटिंग नाही झाली आहे, अगदी वंडरफुल बॉलिंग झाले. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 1 धाव आणि 2 विकेट गमावल्यात. क्रमांक 2चं षटक हाताळण्यासाठी अनिकेत चौधरी सज्ज होतोय. यंगस्टार पापडीकडनं भरपूर क्रिकेट त्याने खेळले. समोर चार्ल्स आहेत, चार्ल्स स्ट्रायकर एंडला. ऑफ स्टंपच्या बाहेर थोडंसं मागे सरलं होतं, पण चेंडू आत आला. अपेक्षा होती बाहेर जाईल, आतवाला बाहेरवाला हा चेंडू होता. अपेक्षेनुसार चेंडू बाहेर नाही गेला, थोडासा आत आलाय. हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता बघा, थोडा बॅकअप द हँड होता, त्यामुळे तो आत आलाय चेंडू. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. हा थोडासा इन स्विंग चेंडू पाहायला मिळतोय. चेंडूची सांगता पाहायला मिळतोय. चार्ल्स 1 वरती खेळतोय. विवेकला बघितला अजूनपर्यंत खातं उघडायचं आहे. ट्रेमेंडस क्रिकेट ऑन दिस ग्राउंड इयर. अनिकेत चौधरी बघितलं आपण 333चं टी शर्ट त्यांनी घातलंय. लॉफ्ट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. अनिकेत त्यांची एक आठवण देखील आहे. आपण बघितलं पहिला सामना त्यांचा बघितला ना, तर पहिल्या सामन्यामध्ये एक मोठ्या खेळाडूला म्हणजे केतन म्हात्रेला त्यांनी बाद केलं होतं. चांगली आठवण आहे. जसं आपण उल्लेख केला होता, पहिला इन स्विंगर होता, आता आउट स्विंगर होता. इन अँड आउट तो खेळ आपण पाहतोय. इन केला त्यानंतर आउट केला, मिश्रण करतोय भाई. गेंदबाजों में थोड़ा सा बदलाव करे, कभी अंदर ला रहे कभी बाहर ला रहे. ये अंदर बाहर वाला खेळ आहे बघा. हा पडला थोडा मूव झालाय बाहेरच्या दिशेनं. या अंदर बाहर वाला खेळ आहे. और थोडासा दुविधा निर्माण करणार, थोडासा टेन्शन वाढवतोय फलंदाज की काय करावं. पुढचा चेंडू आत येईल बाहेर येईल या दुविधेमध्ये सध्या फलंदाज दिसतोय, पण पूर्णपणे पकड मेमन सीसीनं आता घट्ट बसवत चालले. साईनाथ टायगर्सला काय करावं लागेल, एक मोठी खेळी देखील करावी लागेल. आणि बघितलं आपण, मी म्हणे थांबून देखील खेळणं फार गरजेचं आहे. लॉफ्ट स्ट्रोक, इट्स अ बेगे अँड इट्स अ VPL सिक्सर. थँक्यू. हा उजव्या शीच्या बाहेरचा चेंडू होता, पण स्लॉटमध्ये होता, अगदी ओव्हरपिच होता ना. चार्ल्सनं थोडं बॉडी थोडीशी मागे आली होती, पण ती ताकद देण्यासाठी ताकद झोकली आणि लॉंग ऑफच्या डोक्यावरनं लॉफ्टेड फटका खेळाय. अगदी मच निडेड हवासा वाटणारा षटकार ठोकलाय. हा षटकार पाहिजे, सिक्सर पाहिजे, चौकार पाहिजे, बाउंड्री पाहिजे, चौकार पाहिजे, षटकार पाहिजे सामन्याला जिंकण्यासाठी. आणि पुन्हा एकदा चुकल्या. आता लेंथ लांब लावली. आता जी नाराजी तो अनिकेतच्या चेहऱ्यावरती दिसते ना, की एक चेंडू तुम्ही पुढ्यातला हाताळला, त्याच्यावरती षटकार आला, त्यानंतर थोडेसे मागे आले, 2 मीटर 4 मीटरच्या आतमध्ये चेंडूला हाताळलं आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू डॉट बॉल आलाय. बरोबर. मगाचा चेंडू आपण बघितला तर बॅटच्या थोडासा जवळ होता, आता चेंडू बघितला बॅटच्या पासून थोडासा लांब होता आणि त्या चेंडूला कदाचित स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता चार्ल्स गावडे यांनी. तोपर्यंत चेंडू निघून गेला होता. ज्यावेळेला स्क्वेअर कट करतात त्यावेळेला फ्रंट फूटवरती बॅक फूटवरती जावं लागतं, वेळही जातोय. क्रीजचा वापर करतात. आता थोडासा आत आला, डिफेन्स पद्धतीने फटका खेळा, फॉलोथ्रूमध्ये फील्ड करण्याचा प्रयत्न अनिकेतनं केला होता. बघा क्रीज का कैसा इस्तेमाल हो रहा है. जसा कधी कधी स्टंपच्या जवळ जातात अनिकेत चौधरी, हा चेंडू हाताळताना अगदी क्रीजच्या कोण्यावरती आले होते. आणि जसा तुम्ही क्रीजचा वापर करताना तसा चेंडू आत येतो बाहेर येतो. क्रीजचा वापर या ओव्हरमध्ये झालाय. या षटकामध्ये आतापर्यंत जर पाहिलं 1 षटकार जरूर आलाय, पण 7 धावा आल्यात. शेवटचा बॉल बाकी आहे. धावा आहेत धावलकावरती 2 गडी बाद 8 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एका बाजूने अनिकेत, दुसऱ्या बाजूला विवेक कोळी. डान्सिंग डाऊन द पिच, चेंडू हवेत, गडी बाद. थँक्यू. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. आलं की थोडंसं लांबून खेळले, दुरून खेळले. गली क्षेत्रामध्ये जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक होते आणि त्यांनी टिपला आहे. सुंदर असा झेल. फलंदाज बाद झाला. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावलकावरती 3 गडी बाद 8 धावा. थोडीशी नाजूक अवस्था आहेत. ज्यावेळेला 68 धावांचा पाठलाग करायचा तो तुम्हाला अगदी जर पाहिलं तर 11च्या वरची 12च्या घरातली सरासरी प्रति ओव्हरमध्ये राखायची होती. ती सरासरी आता वाढून 12वरनं 13, 13वरनं 14 आणि 14वरनं आता सरासरी झाले. रिक्वायर रन रेट जो झालाय तो 15चा 15चा 24 चेंडूमध्ये धावा करायचे त्या 60
कंपॅरिझन जर पाहिलं झाले मॅच कंपॅरिझन बघा 2 षटकं संपली होती तेव्हा मेमन सीसी वसईचा संघ होता 2 गडी बाद 20 आणि त्याचा पाठलाग करताना साईनाथ टायगर आहे 3 गडी बाद 8. वसई विरार प्रीमियर लीग पाहायला मिळते. V4 वसई, V4 विरार, P4 प्रीमियर अँड L4 लीग. एक अप्रतिम स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 68 धावांचा पाठलाग करायचा 8 पर्यंत साईनाथ टायगर्स पोहोचलाय आणि आता मात्र तिसऱ्या षटकाला सुरुवात होणार आहे. हा चौथा सामना आपल्याला आजच्या दिवसातील पाहायला मिळतोय नाईटच्या रूपाने. आणि महत्वाचा मॅच आहे इथे डिसाईड होईल की बाबा शेवटचा क्वालिफायचा मॅच कोणामध्ये होणार. संचित कोळी तालुका आयकॉन आहेत आपल्या टीमसाठी, कॅप्टन देखील आहेत. एक धाव्या चेंडूवरती पूर्ण एकविरा स्पोर्ट्स नायगावकडनं भरपूर क्रिकेट त्यांनी देखील खेळलेले आहेत आणि मेमन सीसीनं त्यांच्यावरती विश्वास दाखवला ॲज अ तालुका आयकॉन आणि टीम कॅप्टनची भूमिका संचित कोळीकडे दिलेली आहेत. चार्ल्स आहेत दुसऱ्या बाजूला, जतीन मांगील आहे तोही NCC नारंगीकडनं भरपूर क्रिकेट त्याने देखील खेळले आहेत. संधी त्याला देखील आहेत, त्याच्या टी शर्टचा नंबर 24 आहेत पण आता 23 बॉल शिल्लक आहेत. 23 बॉल शिल्लक आहेत आणि 23 मध्ये 59 धावा करायचे आहेत. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, चेंडू बघितला आपण शॉर्ट मिडविकेटकडे जातोय. सिंगल आले, सिंगलच्या पद्धतीने धावसंख्या डबल फिगरमध्ये 10 वरती पाहायला मिळते. परंतु 10 धावा बनवत असताना 3 गडी महत्त्वपूर्ण बाद झालेत. सुरुवातीच्या धक्क्यातनं सावरलाच नाहीये, खास करून आकाशचा बाद होणार आणि त्याच्यानंतर लागलेला मोठा धक्का वैभव माळीचं. कदाचित जे आक्रमण करण्याचा प्रयत्न विश्वजीत ठाकूर यांच्यावरती केला ना, भाई हमला करने की कोशिश की है लेकिन शिकारों के वापिस जाना पड़ा था. ऑफ स्टंपच्या बाहेर आता बरोबर गलीच्या डोक्यावरनं थोडस लेट खेळलंय, लेट फिल्डिंग बघा, फिल्डिंग हो काय फिल्डिंग झालंय, जबरदस्त फिल्डिंग. अनिल सावंत तिथे पोहोचले होते. नाही जर आपण पाहिले तर डीप पॉइंट वरनं क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचले होते आणि फिल्डिंग काय झाले. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, गलीच्या क्षेत्राच्या डोक्यावरनं चेंडूला पोहोचलं होतं आणि फिल्डिंग बघा ओ हो, पहिल्यांदा अडवला, त्याच्यानंतर दुसऱ्या प्रयत्नामध्ये पुन्हा एकदा तो प्रयत्न झालाय. अभि वैती होते, अभिनं चांगली फिल्डिंग केली. अजून एक बाउन्सर पंचाने इशारा केलाय तिथून 1 फॉर द ओव्हरचा, पण तो वापरावाच लागणार आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 2 प्रकारचे चेंडू तुमच्याजवळ असायला हवे, आयदर नोज आयदर टोस. एक द टो क्रशर नाहीतर नाकाजवळनं हवा काढणारा हा बाउन्सर हाताळलाय डॉट बॉल. 20 चेंडूमध्ये 56 धावेची अजूनही गरज आहे. ऑन साईडला चेंडू डीप मध्ये निघून जातोय, क्षेत्राच्या वेगाने येतोय आपल्या उजव्या बाजूला, जिथपर्यंत कव्हर करतोय. एक के बिना कुछ नहीं, केवल 1 रन खाते में जुड़ता हुआ. एकच षटकार आलाय आतापर्यंत. जर पाहिलं तर 1 सिक्सर आलाय. जसा धावांचा अकाल झालाय, दुष्काळ थोडासा पडलाय आणि तो दुष्काळ सध्या जाणवतोय. स्क्रीनवरती विश्वजीत ठाकूर देखील आहे त्या आणि त्यांचा अनुभवाचा फायदा देखील या टीमला होतोय. कारण जी संकल्पना पुढे आली वसई विरार प्रीमियर लीगची, त्यासाठी झाले. आयकॉन खेळाडू होतील, मोठे खेळाडू होतील, त्यांच्या अनुभवाचा फायदा तालुक्यातल्या खेळाडूंना होणार. अप्पर कट करायचा होता या चेंडूला. जर आपण पाहिलं तर तो प्रयत्न चुकलाय. षटक संपले तिसरं, 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा धापालकावरती 3 गडी बाद, 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत आणि 18 चेंडूमध्ये करायचे त्या 55 धावा. चार्ल्स खेळतात 12 वरती, जतीन खेळतात 1 वरती आणि आता चौथं जे महत्वाचं षटक येऊ घातलंय, ज्या ओव्हरमध्ये भरपूर काही चेंजेस झाल्यात, भरपूर काही बदल झाल्यात आणि ते षटक अर्थात VVPL ओव्हर आता पुढचं षटक असणार आहे. 18 बॉल 18 मध्ये करायचे 55. सायरन वाजले, 5 वेळा वाजले. कारण जितकी परिस्थिती थोडीशी नाजूक आहे ना, कारण आता इथून धावा किती करायच्यात माहिती का 55, त्याच्यामुळे ते 5 वेळा वाजले. 5-5 हाय फाय वाला गेम आहे.
हाय फाय वाला गेम आहे. या ओव्हरमध्ये तुम्ही 15 केल्या 20 केल्या सामन्याला कलाटणी मिळेल असं नाही की मॅच नाही आहे. या षटकामध्ये जर धावा आल्या तर कलाटणी मिळू शकते. साईराज गोलंदाजीसाठी सज्ज होताना थोडस लेट केलं जर पाहिलं तर डावकुरे हाताचा चेंडू होता. ते चेंडू पडला. करायचा प्रयत्न जरूर केला होता. पहिला डॉट बॉल निर्धाव चेंडू. जोपर्यंत बॅटच्या मधोमध येत नाही ना त्या बॅटमधनं आलेला चेंडूचा आवाज स्टॉकचा तोपर्यंत कॉन्फिडन्स येणार नाहीये, आत्मविश्वास वाढणार नाहीये. थोडंसं बघितलं लेट खेळले आणि त्या कारणाचं डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज होतोय. पुन्हा एकदा मगाचा चेंडू थोडासा उसळी. हा चेंडू बघितला स्टम्प्सच्या थोडासा वरून म्हणजे थोडासा लो पाहायला मिळतोय. लो माता आणि जसा लो जातो ना तसं आपलं देखील ब्लड प्रेशर लो गेलं का टेन्शन वाढतं. आता थोडंसं ब्लड प्रेशर ज्याला लो झालंय आणि मॅच अगदी म्हणजे असा वर खाली होणारा मॅच होता तो आता त्या बाजूला चाललाय. मेमन सिंगच्या बाजूला चाललाय. कारण 4 या चेंडूमध्ये 10 धावांचं आव्हान तुम्हाला पार करायचं आहे. चॅलेंज आहे पण चॅलेंजला स्वीकार करताना बॅकफुटला गेलं. कव्हर पॉईंटच्या डोक्यावरनं खेळलं. सुपर कव्हरला क्षेत्ररक्षक होता त्यांना टिपलाय झेल. अभिनं टिपलाय झेल. फलंदाज बाद. थँक्यू. चार्ल्स गावडे यांचा तो झेल. चार्ल्सने एक षटकार देखील दाखवलाय. 13 चेंडूचा त्याने सामना केलाय. 12 धावा करून तंबूमध्ये तो परतलाय. साईनाथ टायगर्स आता मध्ये बघितलं 13 वरती 68 धावांचा पाठलाग करायचा मात्र 13 वरती पोहोचलाय. 4 गडी त्यांचे बाद झालाय. साईराजचं मी कौतुक करेन कारण 3 चेंडू त्यामध्ये 1 गडी बाद केलाय आणि तिन्ही चेंडू निर्धाव आहेत. डॉट बॉल तिन्ही चेंडू निर्धाव आहेत. आता क्रमांक 6 वरती बॅटिंगसाठी हर्षद मेहर. हर्षद आले तर क्रमांक 6 वरती बॅटिंगसाठी 3 चेंडू आहेत. चॅलेंज मोठा आहे. 10 धावांचं आव्हान करताना रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न केला गेला होता. वरती चेंडू आढळलाय. अपील जरूर झालाय. 4 चेंडू संपल्यात. 2 चेंडू आहेत आणि 10 धावांचं आव्हान जे चॅलेंज समोर उभं ठाकले. 14 चेंडू आणि 55 धावेची गरज आहे. हर्षद डावऱ्या हाताचा हा चेंडू होता. टप्पा पडला. उसळी घेऊन बघितलं विकेट हातामध्ये निघून जातोय. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. वसई विरार प्रीमियर लीग 25 तारखेपासून म्हणजे आजपासून या स्पर्धेला सुरुवात झाली. शेवटचा बॉल आहे नक्कीच त्याविषयी चर्चा होईल. पण तुर्तास या षटकामध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर सुंदर गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी हाताळलेली आहेत. स्वीप केलं. शेवटच्या चेंडूला स्वीप केलंय. जरूर क्षेत्ररक्षक जोपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतील. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. या षटकामध्ये फक्त 1 धाव आले. पहिल्यांदा असं घडलंय की आता नाही प्लस झाल्या नाही मायनस झाल्या कारण फक्त 1 धाव आले. 1 धाव आले या चेंडूवरती. 12 चेंडूमध्ये करायचे त्या 54 54 धावा करायचे आहेत. 12 बॉल 54 धावा. चला 12 चेंडूमध्ये 54 धावेची गरज आहे. 14 वरती 4 गडी बाद झालेत. हर्षद बघितला 1 वरती खेळतोय. जतीनला बघितला 1 वरती खेळतोय. पहिला सामना बघितला आपण आदिराजने जिंकला होता. दुसरा सामना बघितला विकास 0700 ने जिंकला होता. तिसरा सामना आदी राज इंडस्ट्रीने जिंकला होता आणि हा 4था सामना आपल्याला पाहायला मिळतोय. याचा नंतर म्हणजे आता 12 चेंडू आणि 54 धावांचं अगदी भलं मोठं लक्ष आहे. आव्हान करणार आहे. बॉलिंग वरती कोण आलंय? बॉलिंग वरती कोण आहे? विश्वजित ठाकूर आणि उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न बॅटला लागला. हर्षदनं सांगितलं यस स्पर्श झालाय आणि परतावा लागलाय पॅव्हलिनच्या दिशेनं. फलंदाज बाद.
थँक्यू विश्वराज ठाकूरचा चेंडू बघा ऑफस्टमच्या बाहेर म्हणून म्हटलं ना ती खेळपट्टीवरचे ते ग्रास आहे ना भाई थोड़ा सा घास है वो खास है खास करके ऐसे जो रफ्तार वाले गेंदबाज रहते हैं ना उनके लिए खास आहे खासा विश्वजित ठाकूरसाठी हे महत्त्वाचं खेळपट्टीची जी मदत मिळते विकेटची जी मदत मिळते त्याच्यावरनं चेंडू स्किड होता नाही खास करून संध्याकाळच्या सत्रामध्ये ज्यावेळेला थोडंसं मॉइश्चर येतं खेळपट्टीवरती तोच खास असतो अशा वेळेला गौतम पाटील येतोय क्रमांक 7 वरती बॅटिंगसाठी तो येतोय पण आता आव्हान जसं आपण खरतर सांगतो ना त्याच्यापेक्षाही मोठं झालंय कारण 11 चेंडूचा खेळ आहे आणि 11 मध्ये 54 करायचे आहेत. गौतम साठी हा चेंडू मग तर बघितलं आपण चेंडू पाठीमागे निघून जातोय गौतमने मागच्या सामन्यामध्ये 1-2 षटकार दाखवले होते आणि ते करणं त्याला गरजेचं आहे या सामन्यामध्ये. बऱ्याच गोष्टीचं विश्लेषण होईल याच्यानंतर आपण त्या दिशेने येणार आहोत की साईनाथ टायगर आणि मेमन सीसी वसईचा आजच्या दिवसातला प्रवास कसा राहिलाय त्यावरती चर्चेला येणार कारण दोघांनी एक पहिला सामना गमावला होता त्याच्यामुळे त्याही गोष्टीची चर्चा नक्कीच होईल की दोघांचा प्रवास कसा राहिलाय. हा फटका खेळलाय गौतम आले थोडेस उशिरा आलोय लेट आलोय मिड विकेट सीमारेषा बार चेंडूला पाठवलंय षटकार. थँक्यू थोडासा बॅक ऑफ द हँड चेंडू हाताळला गेला होता लेनला पिक केलं थोडासा डीप इन द क्रीज देखील गेले होते बघा डीप इन द क्रीज लेनला पिक केला आणि हा पिकअप पूल होता हा पिकअप पूल स्ट्रोक खेळलाय गौतम पाटीलनं आणि चेंडूला पाठवलं मिड विकेट सीमारेषा पार षटकार. आता ऑफस्टमच्या बाहेरनं चेंडूला खेळायचं होतं थोडंसं लांबून खेळलं दुरून खेळलं चेंडू चाललाय तलम्यांच्या क्षेत्रामध्ये एक षटकार पाहिला त्यानंतर आलेला हा 4 BBPL चौकार. हा चौकार पाहायला मिळतोय. हे स्ट्रोक मागच्या षटकामध्ये आले असते तर अजून कॅल्क्युलेशन थोडंसं वाढलं असतं. ऑन साइडला मी थांबणार नाहीये हे दाखवून देतोय गौतम पाटील. एक धाव आले एकेरी धावेने धावसंख्या 25 वरती 25 while गौतम इज मुव्हिंग ऑन 11 year. 11 वरती बॅटिंग करतो 7 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता. शेवटचा चेंडू या 5व्या ओव्हरमधला 5व्या षटकातील शेवटचा बॉल. जतीन होते शेवटचा चेंडू देखील थोडासा बदल केला होता एकामध्ये 6 चेंडूचा खेळ आहे 43 धावांचा पाठलाग करायचा. आपण चर्चा करतो की मेमन सीसी वसई आणि साईनाथ टायगरचा प्रवास कसा राहिलेला आहे. 6 बॉल 6 मध्ये करायचे त्या 43 धावा का तर हा सामना जो संघ गमावेल ना त्याचा प्रवास वसई विरार प्रीमियर लीग मधला थांबणार आहे. पहिला सामना पाहिला होता मेमन सीसी आणि समोर आदिराज. मेमन सीसीनं आव्हान जरूर उभं केलं होतं पण आदिराजनं ते आरामात पार केलं गेलं होतं. पण दुसऱ्या बाजूला साईनाथ टायगरनं पहिल्या सामन्यामध्ये जर पाहिलं ना तर प्रतिपक्षाचे 17 वरती 7 गडी बाद केले होते आणि तिथून जो मोमेंटम त्याच्या बाजून होता तो मोमेंटम त्यांनी गमावला होता आणि त्याच्यानंतर असं वाटतं जो हरवलेला सूर पुन्हा कधी जुळूनच आला नाहीये. जसं मिले सूर मेरा तुम्हारा तो सूर थोडासा हरवला आणि तो सूर कदाचित हरवलेला सूर सध्या साईनाथ टायगरला या स्पर्धेबाहेर जावं लागते की काय अशा ठिकाणी आणून त्यांना ठेवले. शेवटचं षटक मैदानामध्ये यानंतर अजून एक सामना बाकी आहे. रिव्हर्स काढण्याचा प्रयत्न अपील होते पंच नाकारतायत. 9 ते 10 पोल आपण बघतोय मला वाटतं जवळजवळ बघितलं आपण ओव्हरऑल ग्राउंडच्या जर बाहेर बघितलं जे फ्लड लाईटच्या रूपाने आपण बघतोय तुकाराम. धावा धापलकावरती येते 25 आणि याची रचना केली होती म्हणजे वसई विरार प्रीमियर लीग अंडर फ्लड लाईट्स डे नाईटची स्पर्धा. त्याला कारण होतं कारण गेल्या वर्षी आपण स्पर्धा डे स्वरूपात पाहिली होती फक्त शेवटचा दिवस होता जी डे नाईट स्वरूपामध्ये ही वसई विरार प्रीमियर लीग पहिलं पर्व पार पडला होता. पण यावेळेला येत असताना सुरुवातीपासून पाहिलं तर कमिटीनं तो डिसिजन घेतला होता का बाबा डे नाईटची स्पर्धा हे दुसरं पर्व असणार आहे. चांगली आठवण कारण बघितलं मागच्या वर्षी आपण फायनल देखील बघितली होती.
लॉफ्टेड स्ट्रोक, षटकार. थोडासा उशीर झालाय पण तो षटकार आलाय. थँक्यू. जसं तुम्ही उल्लेख केलाय गाण्या म्हणजे कामावर जायला उशीर झाला तसा मॅचमध्ये यायला पण थोडासा उशीर झालाय. थोडासा उशीर झाला, लेट झाला ना तर आपली आवडती गाडी पण आपल्याला भेटत नाही. लोकल ट्रेन ती निघून जाते आणि मग गर्दीमध्ये जावं लागतं. तसं थोडंसं कामावर जायला उशीर झाला आणि मॅचमध्ये यायला देखील उशीर झालेला आहे. या सामन्यामध्ये काही औपचारिकता बाकी आहे. या सामन्यामध्ये जर पाहिलं तर जे चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. फक्त फॉर्मॅलिटीज बघूयात की औपचारिकता या सामन्यातली बाकी आहे. मेमन सीसीनं 67 धावांचा डोंगर उभा केला होता आणि 68 धावांचा पाठलाग करताना साईनाथ टायगर 31 वरती 5 गडी बाद. 31 वरती 5 गडी बाद झालेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. बहाल बहाल बचे ऑफस्टमच्या जस्ट बाजूने हा चेंडू निघून जातोय. मागच्या वर्षी आपण प्रकृती वर्सेस टीम 94 कामन यांच्यामध्ये तो सामना शेवटचा बघितला होता. शेवटचा बॉल आहे, शेवटचा चेंडू आहे, हा शेवटचा बॉल आहे. मेमन सीसी हा सामना जरूर जिंकतोय. या मॅच मध्ये जिंकून आपलं आव्हान त्याने कायम ठेवलेलं आहे. साईनाथ टायगर टीम या स्पर्धेमध्ये बाहेर जाणारा पहिला संघ ठरतोय. पण सर्व खेळाडूंना एक महत्वाची सूचना आहे. साईनाथ टायगर आपल्या पूर्ण खेळाडूंना घेऊन कॅप्टन मुख्य व्यासपीठ आहे त्या दिशेने या. साईनाथ टायगर सर्व खेळाडू सर्व टीम आपण मुख्य व्यासपीठ आहे त्या दिशेने यायचं आहे. कारण आपल्या स्पर्धेमध्ये खेळात सहभागी झालात त्याबद्दल आपला देखील सन्मान केला जाईल. त्यामुळे साईनाथ टायगर भलेही या स्पर्धेबाहेर गेले आहेत पण तरी सुद्धा आपण पूर्ण टीमनं यायचं आहे या मुख्य स्टेजच्या ठिकाणी. मेमन सीसी वसईने 67 धावा केल्या. 68 धावांचा पाठलाग करताना अगदी अर्ध्यावरती खेळ थांबला. 31 ओव्हरचा प्रवास पाहिला होता आणि या सामन्यामध्ये महत्वाचा रोल महत्वाचा वाटा ज्याने उचललेला आहे. मॅन ऑफ द मॅच दोन खेळाडू त्या रेसमध्ये आहेत. एक आहेत ज्यानं विथ द बॉल अर्थात विश्वजित ठाकूरची 2 षटकांची जी अप्रतिम गोलंदाजी आपण पाहिले 3 विकेट त्यानं प्राप्त केल्या. तर सोहेलचे 16 धावामध्ये 27 धावांची खेळी. जसं मॅचमध्ये आपण बघा 67 धावा केल्या, 27 धावांची सोहेलची केली. राजू मिश्राची 14 धावांची केली. प्रथम 2 विकेट घेतल्या. नंदन चनावरती 1 विकेट पाठलाग करताना कुणी फलंदाज स्टार्टपासून सुरुवात करू शकला नाही. गौतम चनावरती 10 धावरूर आहेत. 4 चनावरती 12, 3 विकेट. विश्वजित चनावरती 2 चांगली षटकं साईराजनं हाताळली आणि